आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. या ठिकाणी राजाभाऊ कांबळे पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यांच्यातर्फे लाडू वाटप आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. तर काय सांगाल या तुमच्या उपक्रमाबद्दल? गेले 8 ते 10 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या माध्यमातून आमचे माननीय मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पुण्यातील सहकारी आमचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्र संघटक फिरोज मोल्ला आहेत, आमचे अक्षय कटके आहेत, युवकचे अध्यक्ष राहुल घोडके आहेत, आमचे वाहतूक आघाडीचे बाबा हरी सोनवणे आहेत, वाहतूक आघाडीचे वाघमारे आमचे नवनाथ वाघमारे आहेत, आमच्या मिसेस रेखाताई कांबळे या नेहमीच मला सदैव मदत करतात. आमचं महिला मंडळ आहे, त्या महिला मंडळाच्या सर्व रणरागिणी आमच्या राणीताई शिंदे आहेत, राणीताई देशमुख आहेत, अशा सगळ्यांची नावं घेता येणार नाही. म्हणजे सर्व मंडळी मिळून आम्ही दरवर्षी हा उत्सव जोरात साजरा करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचा आयोजित केलेला आहे. त्याचा लाभ सर्व भीमानुयांनी घ्यावा आणि घेत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवणार आहे. आता सर्वजण सांगतात की आम्ही एवढं वाटलं तेवढं वाटलं. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी कितीही वाटलं तरी ते कमी आहे. त्यामुळं आम्ही ते सांगणार नाही की आम्ही किती वाटलं काय वाटलं. अख्खा आपला जन्म जरी त्यांच्यासाठी दिला तरी तो कमी आहे. आपल्या 7 पिढ्याचा उद्धार बाबासाहेबांमुळे झालेला आहे. याची एक छोटीशी जाणीव घेऊन हा कार्यक्रम आम्ही आमच्या RPI सचिन खरात गटाच्या माध्यमातून करतो. जय बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. गेले अनेक वर्ष गेले वर्षभरात तुम्ही अनेक मोर्चे आंदोलनं केलेली आहेत आणि जे तळागाळातील लोक आहेत त्यांना आवाज देण्याचं काम, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. थोडक्यात त्याबद्दल काय माहिती द्या? आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशाची परिस्थिती काय आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. हा जी वेळ आहे ती राजकीय लेवलला बोलण्याची वेळ नसून तरीसुद्धा की ज्या आपल्या शोषित वंचित आघाडी मागासवर्गीय सर्व दलितांवरती बहुजनांवरती जो काय अन्याय होतो त्या प्रत्येक ठिकाणी RPI सचिन खरात गट रस्त्यावरती उतरून आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचे सातत्य पद्धतीने तीव्र आंदोलन करत असतो. मग त्याच्यामध्ये वाघोलीमध्ये एक प्रकरण झालं होतं. त्या मुलांनी आत्महत्या केली होती पोलीस स्टेशनजवळ, त्यालाही नाही देण्याचं आम्ही कार्य केलं. मागे सांगली गावामध्ये एक घटना घडली होती हिंदू मुस्लिमच्या ह्याच्यामध्ये. तिथेही आम्ही स्वतः जाऊन त्या कारवाई करण्यासाठी तिथे CPना SPना भेटून आमच्या पद्धतीने आपल्या बाबासाहेबांच्या कायद्याच्या आधार घेऊन जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी करत आहोत, करत राहणार. आणि त्याच्यासाठी आम्हा सर्व भीमसैनिकांना जरी खटले भरावे लागले, काही गुन्हे आमच्यावर दाखल झाले तरी आमची कधीच माघार नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तुम्ही लढत आहात, त्याबद्दल काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लढा जवळजवळ यशस्वी झालेला आहे. माननीय शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याचं लेटर त्या पद्धतीने दिलेलं आहे की बाबा ही जागा पुन्हा परत सांस्कृतिक भवनाला देण्यात यावी. म्हणजे त्याच्यावरती जो झोन पडला होता व्यावसायिक झोन, तो व्यावसायिक झोन उठवून पुन्हा सांस्कृतिक झोन करण्यात यावा. इथपर्यंतची प्रोसिजर झालेली आहे. आता तर प्रशासन सांगतंय की हा 100% निकाल लागणार आहे, परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये त्याचं तसं लेटर येत नाही आणि सण भूमिपूजन सरकारी ह्याच्याने जोपर्यंत भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आपण त्या सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा हा पूर्ण झाला आहे असं म्हणणं एवढी माझी सर्व भीमानयांना विनंती आहे. फिरोज मोल्लाजी, काय सांगाल आजच्या जयंतीनिमित्त आपली काय प्रतिक्रिया आहे? एकतर जयंती ही उत्साहात साजरी झालीच पाहिजे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीम अनुयायी जे या भागामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात त्यांना पाणी वाटप आणि लाडू वाटप करून हा उत्साह आनंद साजरा केला जातो.
त्यासाठी अथक प्रयत्न हे राजाभाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे शहराचे अध्यक्ष हे करत असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पुणे शहराची टीम या ठिकाणी भीमानुयांना लाडू वाटप करत असते आणि पाणी वाटप करत असते. हा बाबासाहेबांचा जो जयंतीचा उत्साह आहे तो जोरदार देशभरात व्हावा, महाराष्ट्रात व्हावा, पुण्यात व्हावा. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने हा उत्साह दरवर्षी मोठ्या प्रमाणात राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येतो. या ठिकाणी आपण बघत आहात की राज्य सरकारकडून अ ब कडचा जो मुद्दा आहे वर्गीकरणाचा, म्हणजे जे आरक्षणाचं वर्गीकरण आहे त्याचा जो प्रतिक्रिया घेण्याचा मुद्दा सुरू आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे. आता आपण बघितलं की जयंतीचा उत्सव सुरू आहे. आपण देशभरात जवळपास 2 महिने जयंती साजरी करतो आणि अशा वेळेला 15 एप्रिल ही तारीख दिलेली आहे प्रतिक्रिया देण्याची. म्हणजे जयंती साजरी करायची का प्रतिक्रिया द्यायची असा प्रश्न सर्वांपुढे उभा राहिलेला आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम या उपवर्गीकरणाला आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष यांनी तीव्र विरोध केलेला आहे. आम्ही त्या गोष्टीचा निषेधसुद्धा केलेला आहे, सर्व जाहीरच आहे. आणि हा मुद्दा आत्ता प्रशासनाने किंवा सरकारने जो काही उपस्थित केला आहे वर्गीकरणाचा आणि त्याला जी काही 15 तारीख दिली ही अक्षरशः चुकीची गोष्ट आहे. कारण की प्रशासनाला, शासनाला माहिती आहे, आघाडी सरकारला माहिती आहे की हे आत्ताचा जो वेळ आहे तो कमीत कमी 1 महिना सर्व भीम अनुयायी भीम जयंती साजरी करत असतात. ह्या भीम जयंतीचा तारीख धरून तुम्ही ह्या वर्गीकरणाचा मुद्दा प्रतिक्रिया विचारण्याचं कारण काय, हा थोडासा संशयाचा गोष्ट वाटते. आम्ही पुन्हा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत की जी तुम्ही तारीख दिली 15 एप्रिलची ती तारीख तुम्ही कॅन्सल करून 1-2 महिन्याची मुदत वाढ द्यावी. म्हणजे बहुसंख्य लोकांना याच्यावरच्या खऱ्या प्रतिक्रिया देता येतील आणि सगळ्या समाजापर्यंत खरी प्रतिक्रिया लोकांची काय आहे उपवर्गीकरणाबाबत ही सत्य परिस्थिती समोर येईल. घोषणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा महात्मा फुलेंचा अहिल्याबाई होळकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा